काय उल्लेख आहे याच्यामध्ये 23 एप्रिल 2024 म्हणजे आज पोलीस आयुक्ताला पत्र दिलं। सायन्स कोर मैदान येथे शिवनं प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यावर 22 तारखेचा जो परवानगी दिलेला सायन्स कोरचा मंडप आहे तो काढला नाही। त्यांनी म्हटलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या प्रचाराकरिता 23-24 24/4/24 आरक्षित असलेले सायन्स कोर मैदान यांच्या प्रचाराकरिता आयोजन करण्यात आलेली अडचण निर्माण झालेली आहे। त्यामुळे सदर सायन्स कोर मैदान येथे सध्या स्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था सुरक्षित याबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 22/4/24 रोजी सायन्स कोर मैदान येथे प्रचार सभेकरिता म्हणजे राणाच्या प्रचार सभेकरिता उभारलेला भव्य मंडप स्टेज त्या संबंधित साहित्य काढून मैदान मोकळे करण्याकरिता आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत याद्वारे विनंती करण्यात येत आहे पोलीस आयुक्ताला, आणि जेणेकरून सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राहतील, शांततेचा भंग होणार नाही असं पोलीस आयुक्ताला सांगितलं आहे। तरी शिवनं सांगितलं तरी ते मंडप काढला नाही। पत्र दिल्यानंतर पोलिसांसोबत तुम्ही चर्चा झाली का? पोलीस काय म्हणतात? सगळं पोलीस म्हणते तुमचा प्रचार थांबवायला सांगितलं म्हणते आम्हाला। त्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर्व दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याचे आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही असं शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद 22 तारखेला सांगितलं। त्यांना भाजपाला परवानगी नाकारली आहे हे स्पष्ट आहे। तरीही अरे रावी आमचा प्रचार थांबवला आहे पोलिसांनी। पोलिसांची दंडुकशाही चालू आहे। आमच्या 4 घंट्यापासून आमचा प्रचार थांबवला, आचारसंहितेचा भंग केलेला आहे। आता काय भूमिका आहे तुमची? आता घेऊ, आता धीरे धीरे समोर जाऊ।